गुढीपाडवा आहे. गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा. उन्हाळा चालू आहे. उन्हाळा म्हटलं की आपण थंड पेय पित असतो. इकडे बघू शकताय तुम्ही जबरदस्त असं थंड पेय. याचं नाव आहे थंडाई पैलवान थंडाई. आपल्या बरोबर आहेत अक्षय कदम आणि बरोबर शाहू स्टेडियम सातारा याच्या समोर हा थंडाईचा गाडा आहे आणि या ठिकाणी आम्ही नेहमी थंडाई पित असतो आणि त्याचबरोबर माझे मित्र सुद्धा या ठिकाणी थंडाई पिण्यासाठी आलेले आहेत. आणि थंडाई म्हटलं बघा अनेक थंड पेय पिऊन आपण बाटलीमधले पॅकिंग मधले आपल्या शरीराला आजार जडत असतात, परंतु थंडाई एक आहे की आपल्या शरीराला ताकद देते, ऊर्जा देते आणि खरोखर एक चांगलं हे काम करते. त्यांच्यासाठी एक लाईक करा आणि नक्कीच ज्या ठिकाणी कुस्त्याचं वगैरे फळ असतात त्या ठिकाणी सुद्धा हे थंडाई पोहोचवण्याचं काम करत असतात. स्वतः पैलवान आणि पैलवानी पेशेतलं हे काम चालू केलेलं आहे. द्या इकडे मित्रांनो, थंडाई पिण्याची एक वेगळीच मजा आहे. तुमच्या घरी एखादा कार्यक्रम असेल तर वेगळा पेय ठेवण्यापेक्षा थंडाई ठेवा, लोकही खुश होतील. गुढीपाडवा आहे. गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा. उन्हाळा चालू आहे. उन्हाळा म्हटलं की आपण थंड पेय पित असतो. इकडे बघू शकताय तुम्ही जबरदस्त असं थंड पेय. याचं नाव आहे थंडाई पैलवान थंडाई. आपल्या बरोबर आहेत अक्षय कदम आणि बरोबर शाहू स्टेडियम सातारा याच्या समोर हा थंडाईचा गाडा आहे आणि या ठिकाणी आम्ही नेहमी थंडाई पित असतो आणि त्याचबरोबर माझे मित्र सुद्धा या ठिकाणी थंडाई पिण्यासाठी आलेले आहेत. आणि थंडाई म्हटलं बघा अनेक थंड पेय पिऊन आपण बाटलीमधले पॅकिंग मधले आपल्या शरीराला आजार जडत असतात, परंतु थंडाई एक आहे की आपल्या शरीराला ताकद देते, ऊर्जा देते आणि खरोखर एक चांगलं हे काम करते. त्यांच्यासाठी एक लाईक करा आणि नक्कीच ज्या ठिकाणी कुस्त्याचं वगैरे फळ असतात त्या ठिकाणी सुद्धा हे थंडाई पोहोचवण्याचं काम करत असतात. स्वतः पैलवान आणि पैलवानी पेशेतलं हे काम चालू केलेलं आहे. द्या इकडे मित्रांनो, थंडाई पिण्याची एक वेगळीच मजा आहे. तुमच्या घरी एखादा कार्यक्रम असेल तर वेगळा पेय ठेवण्यापेक्षा थंडाई ठेवा, लोकही खुश होतील.